श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर 22 जानेवारीला गुरुवारी माघी गणेश जयंती आलेली आहे. अत्यंत खास असा हा दिवस असतो. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते. त्याचप्रमाणे आपल्या मनोकामना, इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण काही उपाय सुद्धा करू शकतो. त्यापैकीच एक उपाय म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती एक वस्तू आवर्जून चिटकवायची आहे, ज्यामुळे 21 दिवसांमध्ये आपली कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. हा उपाय आपण कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती दैवत आहे. गणपतीची पूजा केल्याने बुद्धी प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे विवेक प्राप्त होते. धनसंपत्ती प्राप्तीसाठी देखील गणपतीची पूजा अवश्य करावी. आपण गणपतीच्या कपाळावरती एक वस्तू ही आवर्जून चिटकवायची आहे. कोणकोणत्या समस्येसाठी आपण हा उपाय करू शकतो? तर आपल्या जीवनामध्ये कोणतीही समस्या असेल, आपण आर्थिक समस्येने ग्रासलेले असू किंवा व्यापार धंद्यामध्ये नुकसान होत आहे, कर्ज वाढत आहे, पैसा टिकत नाही किंवा पैसा येण्याचे मार्ग मिळत नाही, काही केल्या नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशन मिळत नसेल, नोकरीमध्ये यश मिळत नाही, अशाच समस्या जर आपल्याला उद्भवत असतील, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल, कोणी ना कोणी सतत आजारी पडत आहे, आपली जी मुले आहेत तर त्यांना त्यांच्या मनासारखे मार्क्स मिळत नाही, शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे येत आहे किंवा खूप अभ्यास करता पण परीक्षेला गेलं की लक्षातच राहत नाही किंवा नोकरीमध्ये करिअरमध्ये त्यांना यश मिळत नसेल, आपली जी मुलं आहेत तर त्यांची स्मरणशक्ती जर कमजोर झालेली असेल तर ती वाढवण्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. लहान मुले असतील त्या सतत किरकिरेपणा, रडरड करतात, हट्टीपणा करतात, तर हा हट्टीपणा नष्ट व्हावा म्हणून सुद्धा गणपतीच्या कपाळावरती ही वस्तू आपल्याला चिटकवायची आहे. ज्यांना संतान प्राप्तीसाठी देखील हा उपाय ते करू शकतात. आपल्या आयुष्यामध्ये जर मानसिक समस्या असतील, घरामध्ये सतत वादविवाह, कलह, क्लेश या गोष्टी असतील तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. विवाहामध्ये जर अडचण येत असेल, मनासारखा जोडीदार मिळत नसेल, तर आपला विवाह लवकर व्हावा आणि मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून सुद्धा आपल्याला गणपतीच्या कपाळावरती ही जी वस्तू आहे तर ती चिटकवायची आहे. तसेच आपल्या जीवनात सतत काही ना काही संकट येत आहेत आणि आपण प्रयत्न फार करतोय पण त्यांना यशच मिळत नाही. आपण जे कष्ट करतो आहेत तर त्यांची आपल्याला हवे तसे यश मिळत नाही, हवं तसं आपल्याला फळ मिळत नसेल, तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. हा उपाय स्त्री करू शकते, त्याचप्रमाणे पुरुष सुद्धा करू शकतो. मुलगा, मुलगी जे विद्यार्थी आहेत तर ते सुद्धा करू शकतात. आपल्या शिक्षणामध्ये हवे तसे मार्क्स पडावेत, आपली शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून हा उपाय करू शकतात. किंवा वृद्ध व्यक्ती जे आहे तर ते सुद्धा हा उपाय करू शकतात. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हा उपाय करू शकतो. तर जर सपोज तुम्ही जर हा व्हिडिओचा माझा पहिल्यांदाच पाहत असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामींच्या वरती लिहायला विसरू नका. म्हणजेच स्वामींची कृपा आपल्या कुटुंबावरती व आपल्या मुलाबाळांवरती कायमच राहील. तर आपल्याला काय करायचं आहे, तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. चुकूनही रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत. आणि यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. आता गणपती बाप्पांची जर आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करायची आहे. मूर्तीला आपल्याला विधिवत अभिषेक करायचा आहे पंचामृताचा. त्याचप्रमाणे स्वच्छ पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि आपण बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, तांदूळ अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दुर्वा अर्पण करायचा आहे. जास्वंदीचं फूल असेल तर फूल देखील आपल्याला अर्पण करायचं आहे. या ज्या सगळ्या गोष्टी आपण बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि बाप्पांची पूजा आपण देवघरामध्ये करू शकतो किंवा सेपरेट मांडली आपण पाटावरती तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं तर गणपती बाप्पांना त्यांच्या कपाळावरती आपल्याला ही एक वस्तू आवर्जून चिटकवायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हा उपाय सलग 21 दिवस करायचा आहे. ज्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत त्या दिवसापासून 21 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. मध्येच जर काही अडचण आली, पिरियड आली किंवा सुतक पडले तर तेवढे दिवस आपल्याला हा उपाय स्किप करायचा आणि पुढे परत आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे जर 5 दिवस आपण ही वस्तू बाप्पांच्या कपाळावरती चिटकवली आणि त्यानंतर 6व्या दिवशी आपल्याला सुतक पडले, तर सुतक आपले 3 दिवसाचे असेल तर ते फिटल्यानंतर आपल्याला पुन्हा 4थ्या दिवसापासून हा उपाय पुन्हा सुरू करायचा आहे. आता पुन्हा 14 दिवसापासून हा उपाय परत हा जर सुरू केला असं कंटिन्यू आपल्याला 21 दिवस सलग तो आपल्याला परत सुरू करायचा आहे. तर बाप्पांच्या कपाळावरती चिटकवायची आहे.
बाप्पांची पूजा करताना आपण हा उपाय करू शकतो किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकतो. सकाळ, दुपार, संध्याकाळ आपल्याला ज्या वेळेला शक्य आहे तर त्यावेळेला हा उपाय करायचा आहे. फक्त पहिल्या दिवशी आपण जी वेळ निवडणार आहोत तर त्याच वेळेमध्ये आपल्याला 21 दिवस हा उपाय करायचा आहे. म्हणजे जर पहिल्या दिवशी आपण सकाळी 9 वाजता हा उपाय केला तर आपल्याला 21 दिवस सकाळी 9 वाजताच हा उपाय करायचा आहे. म्हणजे 5-10 मिनिटं इकडे-तिकडे झालं तर ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु आपल्याला सकाळच्याच वेळेत हा उपाय करायचा आहे. तो जास्तीत जास्त प्रयत्न करा. आपण सकाळीच करू शकतो. आता या उपायासाठी आपल्याला काय करायचं तर तूप घ्यायचं आहे, हळद घ्यायची आहे आणि अक्षता घ्यायच्या आहेत. तूप, हळद आपल्याला एकत्र करायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या अनामिका जो बोट आहे म्हणजेच करंगळी शेजारचं बोट, ज्या बोटाने आपण देवाला गंध लावतो तर त्या बोटाने आपल्याला काय करायचं आहे तर तूप आणि हळद जे आहे तर ते एकत्र ओलं करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण थोडंसं कुंकू टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल आणि गणपती बाप्पांच्या कपाळावरती म्हणजेच मस्तकावरती याचा टिळा आपल्याला लावायचा आहे आणि नंतर आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत आणि यावरती त्या चिटकवायच्या आहेत. किंवा अगदी आपण तूप, हळद, कुंकू, अक्षता हे सर्व एकत्र करून एकाच वेळेला गणपती बाप्पांच्या मस्तकावरती जरी हे चिटकवलं तरी सुद्धा चालेल किंवा अगोदर आपण तूप, हळदी, कुंकू असा टिळा करून त्यावरती पुन्हा अक्षता चिटकवलं तरी सुद्धा चालतील. असे म्हटले जाते की जे तांदूळ आहे तर ते बाप्पांच्या कपाळात चिकटले पाहिजे. कारण अशी मान्यता आहे की बाप्पांना आपण जेव्हा अक्षतांचा टिळा लावतो तर त्यावेळेला आपल्याला मनोइच्छित ज्या काही तुमच्या म्हणजे मनातल्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होत असतात. कोणतीही आपली इच्छा असेल तर ती पूर्ण होत असते. सुख समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते, संतान सुख मिळते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. आता हा टिळा लावल्यानंतर आपण 21 दिवस जी बाप्पांची पूजा करणार आहोत तर त्यामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला फक्त अभिषेक करायचा आहे. दररोज आपल्याला अभिषेक करणं शक्य झालं तर आपण करू शकतो, नाही केलं तरी चालेल. पण पहिल्या दिवशी मात्र विधिवत अभिषेक करायचा आहे. आपल्याला अभिषेक करायचा आहे. तसंच आपण जो नैवेद्य बाप्पाला ठेवणार आहोत त्यामध्ये आपल्याला आवर्जून आवर्जून गूळ आणि धणे हा नैवेद्य ठेवायचा आहे. इतर सुद्धा आपण नैवेद्य ठेवू शकतो म्हणजे मोदक, मिठाई, फळे तर हा नैवेद्य सुद्धा आपण ठेवू शकतोय. गूळ, खोबरे ठेवू शकतो. परंतु धणे आणि गूळ हे जर आहे हा नैवेद्य आपल्याला आवर्जून ठेवायचा आहे. 21 दिवस आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा. आता या नैवेद्यातील जो गूळ आहे तर तो प्रत्येकाने थोडा-थोडा प्रसाद म्हणून खायचा आहे आणि धणे जे आहे तर ते 21 दिवस धणे आपल्याला एका भांड्यामध्ये साठवून ठेवायचे आहे. दररोज आपल्या बाप्पांची आरती सुद्धा करायची आहे. आपल्याला आरती सुद्धा करायची आहे आणि आवर्जून आपल्याला दररोज संकटनाशन जे स्तोत्र आहे तर ते सुद्धा म्हणायचे आहे. स्वतः नारद मुनींनी सांगितलेले आहे की संकटनाशन स्तोत्र म्हटल्यामुळे आपल्याला ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात. म्हणून आपल्याला संकटनाशन स्तोत्र जे आहे तर ते सुद्धा म्हणायचं आहे. यासोबतच गणपती बाप्पांच्या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. तसेच अथर्वशीर्ष जर म्हणणे आपल्याला शक्य झाले तर ते सुद्धा म्हणायचं आहे. जेवढी जास्त आपण सेवा करू तेवढ्या आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या लवकर पटापट पूर्ण होत असतात. आणि आपली जी इच्छा आहे तर आपण ज्या इच्छेसाठी हा उपाय करत असतो तर ती इच्छा आपली लवकरात लवकर पूर्ण होईल. म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आता 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांना 11 किंवा 21 किंवा 1.25 किलो बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहेत. म्हणजे 21व्या दिवशी त्याचप्रमाणे मोदक सुद्धा आपल्याला बाप्पांना अर्पण करायचे आहे. तसेच आपण गणेश मंदिरामध्ये जाऊन सुद्धा 1.25 किलो मोदक किंवा 1.25 किलो बुंदीचे लाडू जर त्या जे आहे तर त्या ठिकाणी ते दान स्वरूपामध्ये देऊ शकतो. आणि आपण जे धणे साठवलेले आहेत तर त्यातील 5, 11, 21 तर असे इतर धणे लाल कपड्यामध्ये बांधून 21व्या दिवशी आपल्याला तिजोरीत ठेवायचे आहे आणि उरलेले जे काही धणे आहेत तर ते स्वयंपाकघरामध्ये वापरायचे आहे. तसेच 21 दिवस बाप्पांना जे आपण पाने, फुलं अर्पण करणार आहोत म्हणजे दुर्वा अर्पण करणार आहोत आहोत किंवा जास्वंदीची फुलं अर्पण करणार आहोत तर ही सुद्धा आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायचे आहे. 21 दिवसाचं साठवून आपण विसर्जित करू शकतो किंवा रोजच्या रोज केलं तरी सुद्धा चालेल. असं एकदम साधा सिंपल हा उपाय आहे. तुम्ही 21च दिवस हा करून बघायचा आहे. यासाठी काहीच लागणार फक्त तूप आणि हळद आणि आपल्याला जो काही तुम्हाला मी नैवेद्य सांगितलाय धणे आणि गुळाचा तो आपल्याला मात्र आवर्जून ठेवायचा आहे. तर ही साधी सिंपल माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. असेच एक व्हिडिओ आपण परत एकदा घेऊन येऊया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.